नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि वारणा धरणातील विसर्गामुळे वारणा नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर नूतन खासदार धैर्यशील माने यांनी पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावाला भेट दिली. यावेळी संपूर्ण गावाची पाहणी करून बाधित ठिकाणांना भेट दिली व नुकसानीचा अंदाज घेतला. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्थलांतरित होण्याची विनंती केली. तसेच प्रशासनाने पूरग्रस्तांना सोयी सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या. यावेळी पुराच्या काळामध्ये बच्चे सावर्डे, आमतेवाडी, शिंदेवाडी, देवाळे, नावली असा जाणारा रस्ता करण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली. तसेच सावर्डे थेरगाव दरम्यान कालव्यातील रस्त्याला गार्ड करणे, दिशादर्शक बोर्ड लावणे, पूल बांधणे ही पण मागणी यावेळी करण्यात आली. सदर भेटीवेळी तहसीलदार माधवी शिंदे जाधव, बीडीओ सोनाली माडकर, विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, सावर्डे गावचे सरपंच बाळासाहेब पाटील, उपसरपंच संजय पाटील, वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल, ग्रामसेवक लता कनसे, तलाठी कपिल म्हैसाळे, कृषी अधिकारी कैलास कदम, डॉक्टर संदीप जाधव, गोपाळ पाटील, सोहन दळवी, सरकार, बाजीराव बच्चे, चंद्रकांत बच्चे, रघुनाथ बच्चे, डॉक्टर अनिल सावंत, दीप्ती कोळेकर, डॉक्टर स्वाती पाटील, ओमकार चौगुले, आबासो पाटील, एच.आर. पाटील, भारत यादव, संभाजी पाटील, पोलीस पाटील, सागर यादव, आशा सेविका, ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसिद्ध न्यूज साठी बच्चे सावर्डेहून सुनील पाटील. आपल्याला काय होतं पूर आलं की त्याला जास्त लावून धरतो सगळ्या गावात एकाच गावात सगळ्या गावात आमच्या गावात सुद्धा पाणी आले की लोक म्हणतात. अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि बातमी शेअर, लाईक जरूर करा.